आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे कुणाला न सांगता थांबा, मी बघून आलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सरू ये बस, नाश्ता करून घे. नाही, मला निघायचं, ऑफिसला जायचं, जरा महत्वाचं काम. ऑफिसला? अगं बाई, म्हणजे तुला परत कलेक्टर म्हणून बोलवलं की काय? मी काय म्हणतेय, अरुला जरा नवीन खेळणी आणि कपडे घेऊया ना. आणि हो, त्याच्याबरोबर जरा कधीतरी पार्कात पण जात जा. आता मला त्याच्या मागे ते खेळणं आणि पळणं जमत नाही. आई, मला नक्कीच काहीतरी दुसरं बोलायचं. हो ना आई, बोला, नाही वैतागणार मी. बोला. परवा तुम्ही सुंदरीकडे जाऊन आलात, तिथे काय घडलं ते नाही सांगितलं. धनंजय, मला माहित होतं, म्हणूनच मी विचारत नव्हते तुम्हाला हे सगळं. आई, हे बघा, या विषयाला येऊन जास्त काही होपफुल नाही आहेत. मी मुद्दामूनच हा विषय टाळत होतो, पण तुमचं बरोबर आहे. तुम्हाला काही गोष्टी सांगायलाच हव्या. आम्ही भेटलो होतो. मी सुंदरीच्या घरी गेलो होतो, कारण तिला घर सोडायला लागत होतं. म्हणून मी तिला हेच सांगायला गेलो होतो की तुम्ही आमच्या घरी राहायला या. आणि दुसऱ्यांदा भेटलो ते मी ड्युटीवरती असताना, म्हणजे माईकडे, ते माई मसाल्याच्या वर्कशॉपवरती. माईंच्या? पण सुंदरी तिथे काय करत होती? आई, सुंदरी आपला सरकारी बंगला सोडून पूर्ण फॅमिलीला घेऊन माईकडे राहायला गेली आहे. काय आहोत धनंजय, पण मी मंगलताईंना सांगितलं होतं, तुमची कुठेही सोय होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे राहायला येऊ शकता. आपल्यापेक्षा त्यांना त्या माई जवळच्या वाटल्या. आई, मीही त्यांना तेच सांगितलं. मी तेच विचारायला तिच्या बंगल्यावर गेलो, पण तिने मला तिथून स्पष्ट निघून जायला सांगितलं. कोणासाठी? तर त्या आदित्यसाठी. तिने मला पुन्हा एकदा दूर केलं. आणि तिचं म्हणणं असं आहे की तिने आता ते आदित्यचं नातं एक्सेप्ट केलंय, आणि मीही ते एक्सेप्ट करावं की आमच्या नात्याचं काहीही होऊ शकत नाही. मूव्ह ऑन व्हायला सांगितलंय मला. एवढं सोपं असतं का हो मूव्ह ऑन होणं? मला माहितीये सुंदरीचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तिने माझ्यासाठी, माझा जीव वाचवण्यासाठी तिने खूप मोठा सॅक्रिफाईस केलाय. आणि मला माहितीये हे सगळं फक्त सावीसाठी करते, कारण आदित्य सावीचा खरा बाप आहे आणि सुंदरी त्याची खरी आई नाहीये. तो आदित्य सावीला ढाल बनवून सुंदरीला ब्लॅकमेल करतोय, आणि तेही तिला कळतंय. हा याहो, सिच्युएशन इतकी कॉम्प्लिकेटेड आहे की मी अगदी हेल्पलेस फील करतोय. तुम्ही प्लीज धनंजयना समजवा. त्यांना हे सांगा की इथून पुढे आमचे मार्ग वेगळे. धनंजय, अहो सावरा स्वतःला. हे बघा, जी काही परिस्थिती आता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोघांना एकत्र येणं खरंच अशक्य आहे. आय थिंक यू रिअली शुड मूव्ह ऑन. आणि तुम्ही मूव्ह ऑन झालात तर सुंदरीला सुद्धा ते सोपं होईल. हे तुम्हाला खरंच वाटतंय की मी जर मूव्ह ऑन झालो तर सुंदरी मूव्ह ऑन होईल? हा, सुंदरीचं बघा, आपण हा विषय जरा इथेच थांबवूया. नको, बस. आई, तुम्हाला आणखीन काही बोलायचं वाटतं? हो, म्हणजे धनंजय, मला असं वाटतंय, ती जी मुलगी आहे ना सायली, तिला काही दिवस आपण आपल्या घरात पीजी म्हणून ठेवूया का? नाही बघा धनंजय, मी माझ्यासाठी आणि आरोहसाठीच म्हणते. अहो,
तुम्ही 2-2 दिवस कामानिमित्त घराबाहेर जाता, कुठे जाता तुमचा काही पत्ता नसतो. मी आणि आरोह अगदी एकटे असतो इथे. मी माझ्या खोलीत आणि तो त्याच्या. आणि आरोहचं वाढतं वय आहे तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवं आपल्याकडे. म्हणून एक मिनिट, तुम्ही मला सरळ सरळ सांगा तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणूनच मला असं सुचवायचंय की म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा कामानिमित्त घराबाहेर असता, तुम्ही बघितलात ना परवा काय प्रकार झाला तो. पुन्हा जर असा काही प्रकार झाला, आमच्यावर कोणी हल्ला केला, घरात काही झालं तर आम्ही कुणाला मदत मागायची सांगा मला. आणि तसंही तिला पण सोबतीची गरज आहे. अहो ती पण आता हॉटेलमध्ये राहते, तिच्याकडे पण घर नाहीये. हे बघा मला वाटतं त्याची काही एक गरज नाही. हो आपण तिला जर कुठे दुसरीकडे चांगली नोकरी लागली, चांगलं घर मिळालं तर जाईल ती इथून. पण तोपर्यंत आई नको. आई अहो ती अनोळखी आहे, ती कुठून आली आहे, काय आली आपल्याला काहीच माहित नाहीये. हे बघा आई, ती आपल्याला आयुष्यभर पुरणार नाहीये. आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करत आलोय ना, ह्या पुढेही करूया. सगळं ठीक, प्लीज डोंट वरी. आरू 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 मला सांग फक्त कुठे दुखतंय. इथे इथे हे बघ मी हात लावते. कुठे दुखतंय? आपण एक काम करूया, आपण ना त्याच्यावर बर्फ लावूया. आपण बर्फ लावूया. अरे बरं वाटेल राजा. एकदा बघ ना, एकदा ट्राय तर कर प्लीज. बघ तरी कसं वाटतंय. बाय बाय बाय. आला बर्फ 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 बर्फ. आपण एक काम करूया, आपण जादू करूयात. काहीतरी काय बोलतेस? असं कधी असतं का? जादूने कधी पाय बरा होतो का? हे असं काय करतोय? आठवत नाही मगाशी मी जादू केली होती? हो. आता आपल्याला काय करायचंय? डोळे मिटायचे. डोळे मिटार होतो. आला मंतर, कोला मंतर, बड़ा समंदर और उससे निकला उड़ता बंदर. जंतर मंतर, जंतर मंतर, आलो मंतर. छो तर डोळे उघड. झालीये जादू. आता मला चालून दाखवायचं. हा स्लोली, हळू. व्हेरी गुड. अरे वा. अगं खरंच आता पाय थोडाच दुखतोय, पण कसं काय? जादू आहे माहितीये ना. बघितलीस मी जादू करते की नाही? कसं केलंस मला पण शिकव ना. मी नाही शिकवणार. सरू अगं खरंच तुला बोलवलं काय? किती छान. पण सुंदरी, तर नक्षलींनी घेतला तुझा राजीनामा. फार डेंजर माणसं आहेत ती. बघ जरा, म्हणजे जीवाला जग ग बाई. मला असं वाटतं नोकऱ्या काय 50 मिळतील नाही का? नाही, मला ऑफिसला नाही बोलवलंय. ते रस्ते तर कायमचे बंद झालेत माझ्यासाठी. मग ऑफिसला जायचं म्हणालीस ना आता? ते
डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. हे डॉक्युमेंट्स आता माझ्याकडे नाही ठेवू शकत ना, म्हणून डिपार्टमेंटला परत द्यायला चालली आहे. सरू सांभाळून जा गं बाई. कोणीतरी देऊ का सोबत मी तुझ्या? नाही नको, आपणही खेळूया. होऊ देत, खऱ्या खोट्याच्या मयसभेत दोघांचे खेळ चालू देत. आदित्य, सर एक बोलायचं होतं. बोला. आपण या संपूर्ण मिशन मध्ये धनंजय देसाईंना का इन्व्हॉल्व करत नाही? आय मीन त्यांची खूप चांगली मदत होईल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, तो लक्षणवाद्याकडे होता. कशावरून त्याचं ब्रेन वॉश केलं नसेल? कशावरून त्यांनी त्याला आपल्या बाजूला वळवलं नसेल? सर मी जेवढं ओळखते धनंजय, DCP धनंजय खूपच कर्तव्यदक्ष ऑफिसर. उलट नक्षलवाद्यांनी किडनॅप केल्यानंतर सुद्धा त्यांची मारहाण सहन करून त्यांनी हार मानली नाही, ते झुकले नाहीत. सर हे बघा, सगळे निर्णय माझ्या हातात नसतात. योग्य वेळ आली आणि गरज पडली तर त्याला मिशन मध्ये घेऊ. आणि लक्षात ठेवा, गुप्तता आणि सावधगिरी सर्वात महत्वाची. सॉरी, पण सर मी पुन्हा तोच विषय काढते. काल माईच्या बोलण्यातून मला असं कळालं की ती या सगळ्यात धनंजयला अडकवती. आय मीन मला असं वाटतं की आपण ना धनंजयना सावध केलं पाहिजे. त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो. सर नाही होणार, त्याची काळजी तू करू नकोस. माझे ऑफिसर सतत त्याच्या आजूबाजूला असतात. सर त्यांची रक्षा करायला की त्यांच्यावरती लक्ष ठेवायला? तू हवा तो अर्थ काढू शकतेस. सॉरी सर. मला सांग, तुम्हाला त्याच्याशिवाय काम करणं जमेल की नाही? नसेल जमत तर सांगा, मी यावर ऑप्शन शोधतो. नाही सर, सॉरी सर. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. सर गुड, जाऊ शकतेस तू. जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही फोन घेऊ शकता. थँक्यू सर. इकडे ट्रेस होणार नाही. हॅलो, बोल. हा सुंदरी, कुठे आहेस तू? हे बघ, तू लवकरात लवकर घरी आहे. सावीची तब्येत खराब झाली. सावीला पुन्हा अस्थमाचा अटॅक आलाय. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? ती तर एकदम फिट होते आणि अचानक कसं काय झालं? अगं मी तुला ते सगळं नंतर सांगतो ना. तू आधी घरी आहे. मी येते, पण तू प्लीज त्याच्या आधी डॉक्टरकडे घेऊन जा तिला, प्लीज. अगं डॉक्टर पण आले तिकडे, काहीच होत नाही. तू प्लीज घरी आहे यार. बरं ठीक आहे, मी निघते. मला सांग तू कुठे आहेस? मी येऊ का घ्यायला तुला? नाही नाही नको, तू सावीजवळ थांब, मी लगेच पोहोचते. आले मी. हा ठीक आहे, ठीक आहे. सर एक एमर्जन्सी आली आहे. माझ्या मुलीला ना अस्थमाचा अटॅक आलाय सर, मला लगेच निघावं लागेल. ओके, यू कॅन गो. थँक्यू सर. जय हिंद सर. जय हिंद. सुंदरी प्लीज लवकर घरी आहे. तुला माहित नाही इकडे काय चाललंय. डॉक्टर म्हणतायत की तू नाही आलीस तर तुझा खेळ संपला. आता येणार मजा. पण सुंदरी घरी आल्यावर तिला कळेल ना की सावीला काहीच झालं नाही. माई, तिला जरा काही दिवस माझ्याकडे ट्रेनिंगला पाठवा ना. अगं तेच तर हवंय मला. सुंदरीला कळलं पाहिजे की मी खोटं बोलतोय. तोच तर प्लॅन.
सॉरी हा, ते झालंय काय, परवाच्या त्या हल्ल्यापासून ना सारखी भीती वाटते की कोणीतरी आपल्यावर मागून येऊन हल्ला करेल की काय. हल्ला तर कधीच झालाय, पण तुम्हाला पत्ताच नाहीये. तुला राग नाही ना आला सायली? नाही हो काकू, मला कशाला रागेल. तुम्ही अजून त्या कल्पनेनेच घाबरलेला दिसता. तुम्ही पहिलं पाणी प्या. काकू थोड्या वेळ तुम्ही बाजूला बसा, मी स्वयंपाक करते. झाले पण रिअली सॉरी. काकू प्लीज ऐका ना, प्लीज प्लीज या इकडे. ही काय नसती झंझट घेतली मी गळ्यात. आता कशी सुटका करू यार मी. आजी काय रे अरू? आजी माझा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. कुठला प्रोजेक्ट? वॉटर सायकलचा. ए अरू, हे बघ माझा स्वयंपाक व्हायचा आहे, आपण नंतर करूया का? नाही आत्ताच. अरू नाही आत्ताच्या आत्ता. प्लीज चल ना, चल ना आजी, चल ना, चल ना प्लीज. बरं थांब एक मिनिट. हा सायली, तू करशील का अरूला मदत? पण काकू स्वयंपाक. अगं मी करते स्वयंपाक, काहीच प्रश्न नाही. हा तू कर त्याला मदत. जा मावशी करेल. चल अरू. सावी 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 कुठे? अगं काय झालं काय? अगं सावी कुठे सांग ना. सावी, अगं सावी काय झालं? काय कसला गोंधळ आहे? काय झालं? आदित्य सावी कुठे आहे? सावी 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 तू ठीक आहेस ना? तुला त्रास होत नाही ना सावी? हा तू हे बघ, तू काळजी नको करू. तुझी आई आली. काय झालं तुला? तू असं का विचारतेस? मी तर ठीक आहे. सरू, अगं काय झालंय काय? अशी का बघतेस तू? अगं काय झालंय म्हणजे? अगं आई, मला आदित्यनेच फोन करून सांगितलं की सावीला अस्थमाचा अटॅक आलाय. तिला खूप त्रास होतोय, तू लवकर घरी ये म्हणून मी आले. काय? अगं ती तर माझ्यासमोर आता अभ्यास करत बसली होती. मी नाही, मी कुठे काय कॉल केलं तुला? मी तर कधीपासून माईन सोबत काम करतोय. खोटं वाटतं तर विचार त्यांना. हो खरं बोलतोय तो. म्हणजे माझ्यासोबत कामच करत होता. आत्ताच काम संपलं आणि तो त्याच्या खोलीत गेला होता. खरं बोलतोय तो. हा तू कॉल केला नव्हतास? नाही नाही, मी कॉल केला होता तुला, पण तो लागतच नव्हता. मी कंटिन्युअसली हॅलो 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 करत होतो, समोरून आवाजच येत नव्हता. शेवटी मी ठेवला. आणि मुळात मला सांग, मी सावी बद्दल असं खोटं का बोलेन तुला? मला काय वाटतंय माहितीये का सुंदरी, तुझी कोणीतरी मस्करी केली असेल. हा किंवा मग असं झालं असेल, तिची सतत तब्येत बिघडत असते तर तुला ते आईला असे भास होतात ना आपल्या बाळाला बरणे बरणे, तसं तुला भास झाला का? म्हणून आली का तू? तर ह्या पहिल्या महिन्यातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. म्हणजे आज आपला हॅपी न्यू इयर आहे. हो ग, आज आपला हॅपी न्यू इयर आहे.
आणि तुला सांगतो ह्या महिन्यात ना सावी गावाला जायला पाहिजे. तिकडे ना झाडांना नवी पालवी फुटते, एवढं सुंदर वाटतं ना सगळं, एवढं सुंदर वाटतं. जणू म्हणजे निसर्ग नव्याने सुरुवात करत असतो, तसं आपण सुद्धा नव्याने आपल्या गोष्टींची सुरुवात करायची असते. बाबा गुढी का उभारतात रे? आरू लाक मारूया. आरू पटकन ये, गंमत दाखवायची आहे. वाव गुढी. थँक्यू आजी. आवडली? पण मी नाही केलंय सगळं, सायली मावशीनं केलंय. थँक्यू थँक्यू. थँक्यू आजी. चल ना आपण गुढी उभी करूया. अरे थांब आरू, आधी नवीन कपडे तर घालून ये. हा केवढा खुश झाला ना तो. जा आता तू पण तयार हो. मी अहो पण माझ्याकडे साडी वगैरे काही नाही आहे नेसायला. अगं भाई माझ्या लक्षातच नाही आलं. तू चल माझ्या बरोबर. कुठे? अगं चल तर खरं, चल. अगं चल तर. गुढी यासाठी उभारतात कारण रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले होते आणि त्यांची विजय पताका म्हणून सगळ्यांनी आपल्या घरासमोर गुढी उभारली. आणि मग नंतर ही प्रथाच पडली. जेव्हा जेव्हा एखादं शुभ कार्य असेल किंवा नवीन कामाची सुरुवात असेल तेव्हा तेव्हा लोक आपल्या घरासमोर गुढी उभारायला लागले. आणि ही गुढी म्हणजे अन्यायाविरुद्ध झालेल्या न्यायाच्या विजयाचं प्रतीक. आई न्याय आणि अन्याय म्हणजे काय असतं? अन्याय म्हणजे रावण आणि न्याय म्हणजे प्रभू रामचंद्र. आई मला शशी आजीने राम आणि रावणाची गोष्ट सांगितली आहे. सांगितली की नाही गोष्ट? मग आता तुला आठवतं त्या स्टोरीमध्ये सीतामाईंना रावणाने पळून नेलं होतं. आता मग त्याला त्याच्या या सगळ्या गोष्टीची शिक्षा द्यायला पाहिजे की नाही, म्हणून विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करतात. पण आई रावणाला तर आधीच मारलंय ना, मग सारखं सारखं कशाला मारायचं? रावण तर तेव्हाच मेलाय बाळा, पण त्याच्यातले गुण अजूनही काही लोकांमध्ये. त्यांना मारण्यासाठी पुन्हा आपल्यातला राम आपल्याला जागा करावा लागतो, अन्यायाचा प्रतिकार करावा लागतो. म्हणून आजचा दिवस हा वाईट प्रवृत्ती असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अंताची सुरुवात आहे आणि त्यासाठीच हा दिवस उत्साहात साजरी केला जातो. आई चल आपण आत्ताच्या रावणाला मारूया. बाबा चल आपण गुढी उभारूया. गुढी उभारायची? चलो मी आलो. हो पुढे. आठवते ना विजयादशमी? कसं विसरेन मी? त्या दिवशी तू माझ्या अनुला माझ्यापासून कायमचं लांब केलं होतंस आणि आता तर फायनली घेऊन टाकलंस. तू माझ्या आयुष्यातली खरी रावण तर तू आहेस. पण तुला शेवटचं सांगतोय मी सुंदरी, माझ्या अनुला माझ्यापासून लांब केलंस तू, पण जर माझ्या सावीला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न जरी केला ना तर सोडणार नाही मी तुला. बघूया. बघशीलच तू. हे बघ, हे बाली.
काकू जमलंय ना? अगं किती गोड दिसतेस, माझीच दृष्ट लागेल. आजी, ही आईची साडी आहे ना? मी ही साडी आईच्या कपाटात बघितली होती. मी आईला या साडीत बघितलं नव्हतं कधी. पण आई पण अशीच दिसत असेल ना? छान. मग एक काम कर ना, आई समजून मला मिठी मारी आहे. वा सिया, मेलोड्रामा जमतोय हा तुला. सायली, किचन मधलं आरतीचं ताट घेऊन येशील? हो. अरे तुम्ही एक मिनिट, हे सगळं काय? बाबा, आपल्याला गुढी उभी करायची आहे. गुढी? धनंजय, मला माहितीये मैथिली गेल्यापासून ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, पण आरूसाठी घेतलाय मी हा निर्णय. बरोबर आहे तुमचं. आपण गुढी उभारायची. आता यापुढे आपण सगळे सण साजरे करायचे आरोहसाठी. आता दुःख विसरून आरोहसाठी सगळं करायचं. अहो आई, मला ऑफिसला जाताना सांगायचं होतं ना, म्हणजे मी ऑफिसवरून येताना सगळी तयारी करून आलो असतो. अहो पण ही आयडिया माझी नव्हती. मग कोणाची आहे? सायलीची. काकू, आरतीचं ताट तयार झालंय. आणखी काही काम करायचंय का? नाही. नक्की? बाबा, ही आईची साडी आहे ना? किती छान दिसते सायली मावशी. आरू, सायली, तुम्ही जरा बाहेरची तयारी बघता. धनंजय, अहो तुझ्याकडे साडी नव्हती आणि म्हणून तिला. हे बघा, सायलीला घेऊन तुमच्या डोक्यामध्ये जर काही विचार सुरू असेल तर प्लीज थांबवा. प्लीज. माझ्या आयुष्यात अजून गोंधळ नाही वाढवायचा आहे. मला रिक्वेस्ट करतोय मी तुम्हाला. मी तरी काय करू? तुमचा एकटेपणा समजतो मला. आयुष्यात तुम्हाला कुणाची तरी खंबीर साथ मिळावी एवढीच इच्छा आहे माझी. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम येते. जगाला काही का वाटे ना, आहे ना? बोल ना सुंदरी, आहे ना? तुमचं काय काम आहे ते सांगा. आज सणाचा दिवस आहे, मला माझा मूड नाही खराब करायचा. अरे हाँ, विसरलोच होतो. आज गुढीपाडवा आहे ना, आणि तुम्हाला आज गुढीपाडवा तुमच्या नवऱ्यासोबत म्हणजे आदित्यसोबत सेलिब्रेट करायचं असेल, हो ना?
मी डिस्टर्ब केलं. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. पण कसं आहे ना सुंदरी, माझ्या पण आयुष्यात एक मुलगी होती. तिने मला ना खूप अशी वचनं दिली आणि मी पण वेडा त्या वचनात अडकायला लागलो, स्वप्न रंगवायला लागलो. कदाचित ती जर माझ्यासोबत असती तर कदाचित आज आमचाही पहिला गुढीपाडवा असता. आम्ही नवीन वर्षाची, आमच्या नवीन नात्याची एकत्र सुरुवात केली असती. पण तसं काहीही घडलं नाही. आणि तुला माहितीये का, कारण आमच्या आयुष्याचे प्रत्येक निर्णय तिला एकटीलाच घ्यायचे असायचे आणि ती घेत आली. सगळेच निर्णय तिने घेतले, तेही मला न सांगता. आणि बघ ना, तरीही मी तिच्यावर प्रेम करतो ना. असू दे, जाऊ दे. पण तुला खरं सांगू सुंदरी, मला ना तुझ्याबद्दल खूप आदर वाटतो, खूप जास्त. म्हणजे बघ ना, आदित्य तुझा नवरा तुझ्याशी कसाही वागला, काहीही बोलला, तरी तू त्याच्या बाजूने उभी राहतेस. खूप लकी आहे का आदित्य. आणि हा सुंदरी तू चुकली आहेस. आणि मी मित्र म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला याची आठवण करून दे. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कोणाला तरी किती मजा आली. अरे पाणीपुरी खाणार काय? चला इकडे बस. भैया एक पाणीपुरी दो. ज्यादा तीखा नहीं चाहिए, मीठा बनाओ. थैंक यू. अरे वा, इथे जमलात. काय झालं? चेहरे का असे चिंतित आहेत तुमचे? काही झालंय का? काय सांगायचं माई, अहो जीव कावलाय माझा. सारखे हे दोघांचे वाद होत राहतात. आता काय करायचं तुम्ही सांगा बरं. बर, तुम्ही पहिले खाली बसा. काय ते, सुंदरीची नोकरी गेली आहे ना. पूर्वी कशी ती ऑफिस मध्ये जायची, आता घरीच असते. सतत डोळ्यासमोर असतात एकमेकांच्या, त्यामुळे भांडायला लागणारच. अहो ते काही एवढं काळजीचं कारण नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आदित्य काय करतो? सध्या तरी काही करत नाही तो, पण तो खूप मोठा फोटोग्राफर होता पुण्यात असताना. आणि नंतर सगळे प्रॉब्लेम झाले आणि ते माहिती आहे ना. म्हणजे तो पुण्याला शिफ्ट होणार होता ना कुटुंबाला घेऊन, पण सुंदरीला नाही जायचं होतं. तिने नकार दिला, तिला इथेच राहायचं होतं. हे मला माहित होतं. पण माई, ते पुण्याचं सोडाव, तुम्ही एवढा मोठा कारभार सांभाळताय, तर आदित्यला तिथे कुठे सामावून घेता येईल का?
असं करता आलं तर बरं होईल. चांगली कल्पना आहे, पण काय आहे, आमचा हा सगळा कारभार महिला सांभाळतात. सगळं म्हणजे सगळीकडे स्त्रियाच आहेत, त्यामुळे त्याला कुठे सामावून घेता येईल. पण हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी बघते त्याचं काय करायचं ते. करू काय ग, काही टेन्शन तर नाही ना? अहो मंगलताई, जाऊ द्या. अहो होतं असं कधी कधी, आणि नका तिला एवढे प्रश्न विचारू. शांत होऊ दे तिला. अगं बाई, अहो मालू, कृष्णा, मालू या. केवढा आनंद झालाय तुम्हाला पाहून. अरे अरे असू दे, असू दे. हे कोण? सॉरी, तुमची ओळख करून द्यायचीच विसरले. ही माझ्या मुलीची मुलगी मालती, माझी लाडकी नात. हो, आणि माझी लाडकी भाची, आणि हे तिचे मिस्टर कृष्णा. तुम्ही त्या दिवशी आलेलात राईट? हो, मी लास्ट टाइम सुंदरी बरोबर आलो होतो. आणि बरं का, ह्या माई यांना कोण नाही ओळखत. बरं, तुम्ही बोला, मी निघते. माई, मला असं विचारायचं होतं की आजपासूनच मी तुमच्या वर्कशॉप मध्ये रुजवण्याचा विचार करते. चालेल ना तुम्हाला? काय घाई आहे? आता आलेत सगळे, गप्पा मार. उद्यापासून सुरू करू आपण. मी जरा वर्कआउट करते, कामं काय काय ती लाईनअप करते. सुरू कर. थँक्यू माई. ओके, चालू द्या तुमचं. तुम्ही बसा ना, उभे राहा. बसा. मग मालू, कसा चाललाय राजा राणीचा संसार? कसला राजा राणीचा संसार? अगं हे दिवसभर की नाही ऑफिसला जातात, मग मला काय करायचं काय कळत नाही. आणि त्यात तुमची सगळ्यांची लई आठवण येते बघ. अगं मग येत जा की दुपारची इकडं. हा, म्हणून तर आज आली. काही अडचण नाही, पण इथं आल्यानंतर कामं करावी लागतील बरं का? तर काय करेन की मी. झाली गिरण सुरू. तुम्ही काय बसाव. बर ते सगळं राहू दे. सावी आणि आजी कुठे दिसत नाही ग? कुठे दोघी? अगं खोलीत बसलेत. चल तिकडे जाऊया आपण. हा चलते. काय झालं सुंदरी, एवढ्या अर्जंटली का बोलवलंस? मला एका कॉन्फिडेन्शियल आणि इम्पॉर्टंट टॉपिक वरती बोलायचं, म्हणून बोलवलंय. आई, अहो तुम्ही आरोहला सायली सोबत जाऊच का दिलं? अहो रात्र झाले, किती वाजल्यात बघा तुम्ही. अहो ती अनोळखी मुलगी आहे, आणि हे बघा आई, आपण तिला चांगल्या मनाने इथे राहू दिलं, आणि बघितलं ना आता काय झालंय ते. धनंजय, ती संध्याकाळपर्यंत येईन असं म्हणाली होती. अहो आई, काय कोणती ती मुलगी मला हे कळत नाहीये. तुम्ही असा कसा विश्वास ठेवला तिच्यावरती? त्या मुलीचा फोन लागत नाही. तुम्ही मगाचपासून फोन ट्राय करताय ना, किती वेळा फोन ट्राय केला. तुम्हाला हवा असेल ना परत ट्राय करा, फोन करा. नाही लागत आहे. आई, आई मला ना असं वाटतंय काहीतरी भयानक होणार आहे. नाही हो, तसं नाहीये धनंजय, खरंच काहीतरी अडचण आली असेल. सायली तशी मुलगी नाही वाटत हो मला. तुम्ही बघितलं ना त्या हल्लेखोरांपासून तिनं कसं वाचवलं होतं आम्हाला ते, आणि आरोहला पण तिचा लळा लागलाय. धनंजय, मला ती खूप प्रामाणिक मुलगी वाटते. आपलेपणा वाटतो मला तिच्याबद्दल. आणि आरोहला या वयात ज्या मायेची गरज आहे ती माया त्याला मिळते असं वाटतं मला. आई, तुम्ही त्या दिशेला जाऊ नका.